वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर। तर आज आपण जो एमपीएससीने काढलेली जी नवीन वॅकन्सीज आहे, ही जी वॅकन्सीज आहे 2017 मध्ये हा आयोग स्थापन करण्यात आलेला आहे। डिपार्टमेंट इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब, इतर मागास बहुजन कल्याण विभाग। तर आपल्याला माहिती आहे समाज कल्याण अधिकाऱ्याचे पोस्ट निघालेले आहेत। मागच्या वर्षीच त्याची जाहिरात निघालेली होती, त्याची सुद्धा एक्झाम याच्यासोबतच ग्रुप बी ची होणार आहे। एकंदरीत दोन्ही समाज कल्याण अधिकारी गट ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब याची जी एक्झाम आहे एकाच तारखेला होणार। कल्याण अधिकारी गट ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब या दोन्ही पदांची जी काही एक्झाम आहे ते एकाच दिवशी होणार आहे आणि त्याची तारीख निश्चित झालेली आहे। त्याची तारीख आहे 19 मे। 19 मे ला ह्या परीक्षा केंद्रावरती होणार आहेत। आता त्यांनी 4 ते 5 महाराष्ट्रामध्ये केंद्र दिलेले आहेत। इथं अमरावती असेल, नागपूर असेल, औरंगाबाद, पुणे आणि मुंबई अशा प्रकारचे त्यांनी जे सेंटर्स आहेत ते सेंटर्स विभागावाईज डिक्लेअर केलेले आहेत। आणि या डिपार्टमेंटचा जो सिलेबस आहे तो आयोगाने दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी आपल्या वेबसाईट वरती प्रदर्शित केलेला आहे आणि त्या सिलेबस नुसार आपल्याला अभ्यास करायचा आहे। जवळपास आपल्याकडे आता संपूर्ण मार्च आणि संपूर्ण एप्रिल हा राहणार आहे आणि समोरचे जे काही 17-18 दिवस किंवा 19 दिवस आहेत ते सुद्धा आहेत। जवळपास जर विचार केला तर 2.5 महिने आपल्याकडे आहेत। तर त्या 2.5 महिन्यामध्ये आपण या संपूर्ण विषयाचा अभ्यास करणे अत्यावश्यक आहे। मोस्टली जर तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल तर जास्तीत जास्त तुम्ही युट्यूब सोर्स यूज करू शकता। यांच्यामध्ये तुम्हाला जो काही सिलेबस आहे तो आपण बघणार आहोत। याच्यामध्ये आहे लेखी परीक्षा तुम्हाला राहणार आहे 200 गुण आणि मुलाखत राहणार आहे 50 गुण। आता लेखी परीक्षा 200 गुणांची आहे, परंतु प्रश्न संख्या तुम्हाला 100 राहणार आहे आणि त्यामध्ये 1/4 निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला राहणार आहे। त्याकरिता जे काही पेपर आहे तो व्यवस्थित तुम्हाला सोडवायचा आहे आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे आणि प्रश्नाचं स्वरूप राहणार आहे वस्तुनिष्ठ। आणि हे जर तुम्ही क्रॅक केले तर तुम्हाला डायरेक्ट 50 गुणांची मुलाखत आहे, ते मुलाखतीचं पण तुम्हाला त्याच्यामध्ये योग्य प्रकारे डेमॉन्स्ट्रेशन करावं लागणार आहे। याच्यामध्ये जर विषय म्हटले तर विषय त्यांनी दिलेला आहे वेगवेगळ्या विभागावाईज। याच्यामध्ये मराठी आहे, मराठी जर आता फक्त मराठी लिहून दिलं, फक्त मराठी म्हटलं म्हणजे मराठीच का, तर त्याच्यामध्ये मराठीचं संपूर्ण जेवढेही व्याकरण असेल ते व्याकरण तुम्हाला करणे अत्यावश्यक आहे। नंतर आहे सामान्य ज्ञान। सामान्य ज्ञान मध्ये जीएसचे जे काही टॉपिक येतात किंवा सब्जेक्ट येतात ते तुम्हाला याच्यामध्ये इतिहास आहे। इतिहासामध्ये जर म्हटलं आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास 1857 पासून जे काही प्लासीची लढाई झाली तेव्हापासून तर 1990 पर्यंत तुम्हाला महाराष्ट्राचा आणि भारताचा इतिहास करून घ्यायचा आहे। नंतर भूगोल, भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल। आता तुम्हाला माहिती आहे भूगोलामध्ये काय काय नाहीये, तुम्ही एमपीएससीचा अभ्यास करतच आहात। नंतर आहे राज्यशास्त्र, राज्यव्यवस्था किंवा राज्य पद्धती, ग्राम प्रशासन कशा प्रकारे चालते किंवा ग्रामपंचायतची कार्य, पंचायत राज ते तुम्हाला करून घ्यायचं आहे। नंतर आहे याच्यामधला जीएस मधला दुसरा सब्जेक्ट आहे विज्ञान आणि अभियांत्रिकी। आता विज्ञान आणि अभियांत्रिकी याचं स्वरूप थोड्या प्रमाणात त्यांनी बदलवलेलं आहे। जशा प्रकारे कंबाईनला आहे किंवा राज्यसेवेला आहे तशा प्रकारे विज्ञान नाही आहे। थोड्या प्रमाणात त्यांनी जे सोशलशी रिलेटेड, समाजाशी रिलेटेड हे प्रश्न याच्यामध्ये ते देणार आहेत। तर याच्यामध्ये पहिला टॉपिक वैज्ञानिक विचारसरणी व दृष्टिकोन, विज्ञानाचे स्वरूप, विज्ञानाचे पूर्वगृहीतके, शास्त्रीय पद्धती, वैज्ञानिक ज्ञान। जे कोणी टीचिंग मध्ये असतील, टीचिंग फील्ड मध्ये असतील त्यांचा हा अभ्यास झालेला असेल। त्याच्यामध्ये नंतर आहे आधुनिकीकरण व विज्ञान, आधुनिक मॉडर्नायझेशन अँड सायन्स कशा प्रकारचं आहे। आधुनिकीकरण म्हणजे काय, मॉडर्नायझेशन म्हणजे काय, आधुनिकीकरणाचे प्रकार कोणकोणत्या प्रकारचे आहेत, आधुनिकीकरण व भारत, आधुनिकीकरण आणि भारत आणि त्यामधील समस्या व त्यावरील उपाय सुचवायचे आहेत। नंतर आहे 3 नंबरचा सब टॉपिक आहे जागतिक तसे भारतातील वैज्ञानिक व अभियांत्रिकी प्रगती। आता जागतिक वैज्ञानिक आणि भारतातील वैज्ञानिक आणि त्यांनी केलेली अभियांत्रिकीतील प्रगती याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे। नंतर 4 नंबर वैज्ञानिक प्रगतीमुळे शहरी तसेच ग्रामीण जीवनावर झालेला परिणाम। आता वैज्ञानिक प्रगतीमुळे शहरी जीवनावर आणि ग्रामीण जीवनावर, रुरल जीवनावर झालेला त्यांचा परिणाम
विज्ञानाचा. नंतर आहे 5वा सब टॉपिक इथं दिलेला आहे भारतीय समस्यांवर वैज्ञानिक उपाय. आता भारतीय जे काही समस्या आहेत त्याच्यावरती वैज्ञानिक उपाय कोणकोणत्या समस्या आहेत त्यामध्ये आहेत उदाहरणार्थ ऊर्जा समस्या, नंतर आहे अन्नधान्याची समस्या, लोकसंख्या समस्या किंवा शेतीविषयक समस्या जर असेल तर आपल्याला माहितच आहे की MS स्वामीनाथन यांनी जे हरित क्रांतीचे जनक आहेत त्यांनी हरित क्रांती घडवून आणली ते विज्ञानाच्या जोरावरच. नंतर आहे पर्यावरण समस्या, पर्यावरणीय समस्या, ग्लोबल वॉर्मिंग वगैरे हे तुम्ही वाचू शकता. शैक्षणिक समस्या, आता शैक्षणिक समस्या कोणकोणत्या आहेत त्या कशा प्रकारे विज्ञानाच्या जोरावर आपण दूर करू शकतो. आता फॉर एक्झाम्पल कोरोनाच्या परिस्थितीमध्ये जे काही शैक्षणिक समस्या होत्या त्या आता टेक्नॉलॉजीच्या माध्यमाने त्या दूर करण्यात आल्या. नंतर आहे गृहनिर्माण समस्या, आता सिव्हिल इंजिनियर वगैरे एक्सेट्रा. परिवहन समस्या, नंतर आहे संपर्क विषयक समस्या, आता संवादाची जी काही माध्यमे आहेत ते सर्वांच्याच जवळ आहे. नंतर आहे लोकस्वास्थ्य आणि लोकांचं स्वास्थ्य, हायजीन किंवा आपलं आरोग्य कशा प्रकारे चांगलं राहते त्याच्यामध्ये वेगवेगळे टेक्निक किंवा प्रगती कशा प्रकारे झाली ह्या सर्वांचा अभ्यास तुम्हाला या सब्जेक्टमध्ये करून घ्यायचा आहे विज्ञान व अभियांत्रिकी मध्ये. नंतर आहे 3 नंबरचा वाणिज्य अर्थव्यवस्था. टॉपिक कोणता आहे? वाणिज्य व अर्थव्यवस्था. यामधले जे काही सब टॉपिक आहेत ते सुद्धा आपल्याला बघून घ्यायचे आहे. याच्यामध्ये भारतीय आयात निर्यात, एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट एक्सपोर्ट हे जे आहेत त्याची धोरणे कशा प्रकारे आहेत, आयात धोरण कसं आहे, निर्यात धोरण कसं आहे त्याबद्दल पूर्ण. राष्ट्रीय विकासात सरकारी सहकारी ग्रामीण बँकांची भूमिका, जे काही सरकारी बँक आहेत किंवा ग्रामीण बँक आहेत किंवा सहकारी बँक आहेत त्यांची भूमिका राष्ट्रीय विकासात कशा प्रकारची आहे. नंतर शासकीय अर्थव्यवस्था, जे काही शासकीय अर्थव्यवस्था आताच 15 ते 4-5 दिवस झाले महाराष्ट्राचा अर्थसंकल्प जाहीर झाला आणि देशाचा अर्थसंकल्प किंवा बजेट जाहीर करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये अर्थसंकल्प म्हणजे काय, लेखा म्हणजे काय, लेखा परीक्षण म्हणजे काय इत्यादी जे टॉपिक आहेत इकॉनॉमिक्स रिलेटेड ते करून घ्यायचे आहेत. नंतर किमती वाढण्याची कारणे व उपाय. आता किंमत का वाढते याच्यामध्ये जे काही सिद्धांत आहेत ते तुम्ही मूल्यवर्धित रक्कम वगैरे कशा प्रकारे मागणी आणि पुरवठा यामध्ये किमतीचं जे आहे वाढण्याचे आणि किंमत निर्धारित करण्याचे घटक हे तुम्हाला करून घ्यायचं. नंबरचा टॉपिक चालू घडामोडी. आता चालू घडामोडी जवळपास तुम्हाला 1 वर्षाच्या अगोदरच्या विचारल्या जाणार आहेत. त्याचा तुम्ही वार्षिकांकी किंवा युट्यूब सोर्स यूज करू शकता. त्याच्यामध्ये उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो याचा अंदाज घेण्याच्या दृष्टीने सदर प्रश्न विचारण्यात येतील. जागतिक तसेच भारतातील चालू घडामोडी याच्यामध्ये तुम्हाला जवळपास 1 वर्षाच्या अगोदरच्या चालू घडामोडी विचारण्यात येतील. त्याच्यामध्ये राजकीय, औद्योगिक, आर्थिक घडामोडी, सामाजिक, शैक्षणिक, भौगोलिक, नंतर खगोलशास्त्रीय, सांस्कृतिक, वैज्ञानिक इत्यादी चालू घडामोडीचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल. याच्याकरता बेस्ट सोर्स तुम्हाला युट्यूब राहणार आहे किंवा तुम्ही वार्षिकांकी सुद्धा यूज करू शकता. पृथ्वी परिक्रमा हे काही मासिक आहे किंवा वार्षिकांकी आहेत ते तुम्ही यूज करू शकता. नंतर आहे 3 नंबरचा जो टॉपिक आहे आपला मेन टॉपिक आहे बुद्धिमत्ता. आता उमेदवार किती लवकरपणे किंवा अचूकपणे प्रश्नांची उत्तरे सोडू शकतात त्यावर आधारित बुद्धिमत्तेचे प्रश्न तुम्हाला राहणार आहेत. उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो याचा अंदाज घेण्याच्या दृष्टीने सदर प्रश्न विचारण्यात येतात. तर याच्याकरता तुम्ही युट्यूब सोर्स सुद्धा यूज करू शकता. जे संदीप अरगळे नावाचे सर आहेत त्यांचं युट्यूब चॅनल आहे चांगल्या प्रकारचं. त्याच्यावरती तुम्ही जे बुद्धिमत्ता आणि मॅथचे टॉपिक आहेत ते तुम्ही यूज करू शकता. नंतर आहे 4 नंबरचा जो मेन सब्जेक्ट आहे या पदाशी रिलेटेड इतर मागास बहुजन कल्याण विभाग. तर त्याच्यामध्ये आहे अदर बॅकवर्ड बहुजन वेलफेअर ऑफिसर ग्रुप बी. तर अति महत्वाचा सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये समाज कल्याण अध्ययन, सोशल वेलफेअर स्टडी. याच्यामध्ये त्यांनी सब टॉपिक दिलेले आहेत. पहिला टॉपिक आहे समाज कार्याचा इतिहास व तत्वज्ञान. समाज कार्याचा इतिहास व तत्वज्ञान. ज्यांचं MSW झालेलं आहे किंवा MA सोशिओलॉजी झालेलं आहे त्यांना हे माहितीच आहे. नेक्स्ट आहे मानवी अभिवृद्धी व व्यक्तिमत्व विकास. हा जो मानवी अभिवृद्धी व व्यक्तिमत्व विकास आहे मानसशास्त्राशी रिलेटेड आहे. नंतर समाज कल्याण प्रशासन, सोशल वेलफेअर ऍडमिनिस्ट्रेशन हे सुद्धा एक वेगळे याच्यामधली शाखा आहे. नंतर आहे 4 नंबरचा सामाजिक सुरक्षा विषयक कायदे. जे की सामाजिक सुरक्षा विषयक कायदे जेवढे असतील तेवढे तुम्ही करून घ्यायला
पाहिजेत व अंमलबजावणी कशा प्रकारे करण्यात आली. नंतर नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 करून घ्यायचा आहे तुम्हाला. नंतर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती हा राज्य शासनामध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे. अत्याचार प्रतिबंध कायदा 1989, नंतर बाल कामगार कायदा इत्यादी कायदे तुम्हाला सोशल सेक्युरिटीचे रिलेटेड कायदे ते तुम्हाला करून घ्यायचे आहेत. नंतर 5 नंबर आहे इथं भारतीय सामाजिक समस्या व त्यावरील उपाययोजना. आता भारतातील ज्या काही सामाजिक समस्या आहे हा जो विषय आहे हा छोटासा नाही, याचा जो विस्तार आहे खूप व्यापक रीतीने विस्तार झालेला आहे. तर त्यावरील उपाययोजना कशा प्रकारे करायचं फील्डवर्कशी रिलेटेड आहे. नंतर समाजकार्याच्या संबंधित समाजशास्त्र व अर्थशास्त्र, समाजकार्याशी रिलेटेड जे काही समाजशास्त्र आहे किंवा अर्थशास्त्र आहे याचा सहसंबंध तुम्हाला करून घ्यायचा आहे. तुम्हाला जर सोशल किंवा वेलफेअर समाजकार्याचा जर अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला बेस्ट बुक राहणार आहे. साळवीकर सर म्हणून आहेत, त्यांचं चांगल्या प्रकारचं छोटंसं बुक आहे, ते तुम्ही वाचू शकता. त्याचप्रमाणे युट्यूबचे मध्ये जे काही सोर्स आहेत, आपण सेट एक्झामचे जे काही पेपर प्रिव्हियस इयर पीवायक्यू घेतलेले आहेत ते पीवायक्यू सुद्धा तुम्ही बघू शकता. वेगळी प्लेलिस्ट त्याची बनवलेली आहे, त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. तर अशा प्रकारे आपण इतर मागास बहुजन कल्याण विभाग त्याच्यामधलं जे काही पद आहे अदर बॅकवर्ड बहुजन वेलफेअर ऑफिसर ग्रुप बी, तर इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब चा संपूर्ण सिलेबस आणि अभ्यास कशा प्रकारे करायचा आहे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन बघितलेले आहे. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ हवे असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.